हे बघा श्रुतीनं सगळा किचन आवरलेलं आहे. तुम्ही म्हणता ना श्रुतीचं किचन खराब असतं. तर हे बघा किचन मध्ये कामशीचं रोप लावलं श्रुतीनं. खालून तोडून आणलं, मग मला वाटलं येणार नाही त्या डब्यामध्ये. त्यात पाणी थोडं जास्त आलं असं वाटतं मला, ते पावसामुळे. पाऊस येतो ना, तर पाणी टाकायचीच गरज नाही, पावसाचं पाणी. काका हलवायची तू फराळाचं हे लाडू, वरसाठी फिक्के हे आणले वेफर्स उपवासाचे. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लोंढे. तर कसे आहात सगळेजण, मजेतच असाल तुम्ही. मला वाटतं असं मी आज आंघोळ केलेली मुरसाचं, कारण की मला उठायला उशीर आला, कारण की काल मला कामावरून निघायला 9 वाजले. त्यानंतर स्वारगेटला खूप गर्दी होती काल, पूर्ण जाम झालेलं होतं, त्यामुळे जायला पण उशीर झाला आणि यायला पण उशीर झाला होता. आणि आषाढी एकादशी म्हटलं उद्या, म्हणजे आज आषाढी एकादशी होती, तर म्हटलं काहीतरी घरी मस्त असं फराळाचं घेऊन जाऊ. तर थोडंफार फराळाचं पण घेऊन आलो, त्याच्यामुळे पण उशीर झाला. आणि काका हलवाई शॉपमध्ये काल खूप गर्दी होती, तिथूनच मी घेऊन आलो, चिवडा ते घेऊन आलो आणि साबुदाणा दही ते सगळं आणलं. तर त्यामुळं मला खूप उशीर झाला आणि पाऊस पण चालू होता रात्री, त्यामुळं अडकलो होतो मी, म्हणून मला उशीर झाला रात्री. आणि सकाळी उठायला पण उशीर झाला. तर म्हटलं आज थोडं लेट जायचं आहे कामावर, तर म्हटलं चला आज ब्लॉग घेऊ आपण, कारण की आता ब्लॉगमध्ये खूप गॅप पडतो आहे आपल्या, कारण की कामामुळं टाईमच भेटत नाही, त्यामुळं खूप गॅप पडतो आहे. आता सध्या मी खाली स्टुडिओमध्ये आलेलो आहे. स्टुडिओवर तुम्ही बघतच असाल, ओम भाऊच्या व्हिडिओमध्ये, सोनूच्या व्हिडिओमध्ये, सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये बघतच असाल तुम्ही. तर म्हटलं चला इथंच व्हिडिओ चालू करू. श्रुती तर वरती ती स्वयंपाक करते, स्वयंपाक म्हणजे तेच फराळाचंच बनवते. अजून माझी आंघोळ बाकी, आंघोळ झाल्यानंतर मला थोडं लेट जायचं आहे, पण जायचं आहे आज पण कामावर, कारण की आम्हाला सुट्टी नसती कधीच, त्यामुळं आज मला जावंच लागणार आहे. आणि आता सध्या विषय असं झालेला आहे की आमची मशीन खराब झालेली आहे आणि आम्ही तीच मशीन रिपेअर करणार आहोत, सोनू आणि मी. सोनू तिकडच्या घरात आहे, तर बघू आपण सोनू काय करतो. काय चालू आहे रे? काय झालं? नळ लिकेज झाला होता आतमधला. हा, ते स्टाईल मधून पाणी जे आलेले, आता याला 8 दिवस झाले असतात, वाळायचं गरम हवामान वाळले. ते वाळलं असतं सोनू, पण विषय असा आहे पाऊस पण चालू आहे, आणि जर ते पाणी अजून गळत असेल तर ते कसं वाळलं? नाही, पाणी वगैरे लिकेज नाही आता. आता वाळलंच वेगळं दिसायला, ते कलर गेल्यासारखं झालंय. हे बाथरूमचा इकडचा नळ लिकेज झाला, त्यामुळं ते वाळत नाही. दाखवतो मी तुम्हाला. आता आमची ही मशीन खराब झालेली आता, ड्रिल मशीन. तर सोनू आणि मी तिला उघडून बघणार आता एकदा काय झालेलं आहे काय नाही, कारण की कामामध्ये खूप परेशानी होती मशीन खराब झाल्यामुळं. तशी नवीन आहे आमच्याकडं, पण तरी पण 1 लागतेच. तर चला बघूया आपण आता खोलून काय विषय यायचं. तर बाकी आता वरती गेल्यावर घेईल मी व्हिडिओ. श्रुती स्वयंपाक करते, मी तुम्हाला दाखवलंच काय तिनं आज मस्त असा, काय असा मस्त छान असा बेत बनवलेला श्रुतीनं आज, आषाढी स्पेशल. तिला म्हटलं काहीतरी चांगलं छान बनव, कारण की उसळ पण खूप दिवस झाले खाल्लीच नाही, साबुदाणा खिचडी. तर चला भेटून थोड्याच वेळ. तर शेवटी एकदाची मशीन झालेली रिपेअर, आणि आल्यावरती आता आंघोळ केली, मला उशीर होती, त्यामुळे आवरलं मी. 11:30 वाजले आणि श्रुतीकडं फराळाचं पण होते. बरं बघा काय करतो. काय खायला तू? काय ते? उसळ आवडते तुला? कशी झाली? छान झाली. मला नाही देणार? काऊन? मला दे ना. रिकामी प्लेट आहे ती, मम्मा करायला लागली माझी तयार होती आता. हा, कशाचं रोप? कुठे लावलं नाही. जेव्हा श्रुतीने तुळशीचं रोप लावलं, तर तुळस नाहीये, तर तुळशीचं रोप लावलं श्रुतीने. खालून तोडून आणलं, मग मला वाटलं येणार नाही त्या डब्यामध्ये. त्यात पाणी थोडं जास्त आलं असं वाटतं मला, ते पावसामुळे. पाऊस येतो ना, तर पाणी टाकायचीच गरज नाही, पावसाचं पाणी. हो का? मला वाटलं ते लागणार नाही, पण लागलं. चांगली गोष्ट. चल वर, तू तुझं खाऊन घे. चल बस बस, तू संपून टाकते सगळं नीट. बस, सांडू नको असं खाली. श्रुती जळून जाईन ग, आवर ना, कर ना बघतो.
उसळ तयार करणं चालू आता. कधीतरी हातभार लावायचा ना. कशाला, कामाला का तुला? काम मला का जरा कामाला, तुला काय आता हातभार लावायचा? कामाला लावायचं कामाला. आज काय स्पेशल? फायनली माझा गॅस आलेला आहे आणि मी खूप खुश आहे. कारण की नाही का, एकीकडे काहीतरी होते एकीकडे काहीतरी होते, एकाच याच्यावर नाही जमत. त्याच्यामुळे जरा तर तसं कालच आलेला आहे गॅस. काल दुपारी आला होता. संध्याकाळचा स्वयंपाक पण मी याच्यावरच केला. थांब एक मिनिट. आता ऑफिसहून फोन, त्यामुळं मला व्हिडिओ थांबावा लागला. श्रुती, त्या कडेत बसल का तेवढं, ते पुरल का? मस्त ना बाबा. आणि हे बघा, काल काका हलवायची तर गेलतो, त्यामुळे उशीर आला. तो मला सांगितलंच मी. हे आणलंय बघा काका हलवायचीतून फराळाचं. हे लाडू, वरसाठी फिक्के हे आणले, वेपर्स उपवासाचे. चिवडा मला वाटलं हा तिखट आहे, पण माझ्यासोबत स्कॅम होऊन गेला. चिवडा निघाला हा स्वीट आहे. बा इथं लिहिलेलं आहे. गाईत मी स्वीटच घेऊन आलो. आमच्या दोघांचं काम झालं. हा ना. आणि हे एक आणलेलं चिप्स पॅकेट. काय चॉकलेट नसते खाता, संपली काल खाल्ली तू. हा मी आणायला जाईन, आता बाहेर जाईन ना तेव्हा आण ना. हा, जर आज उपवास आहे तरी वरला चॉकलेट खायचंय, त्याला आम्ही नाहीच देणार आज, तरी जसं होईल तसं आहे ना का. बघू आता कसं होतं. आणि एवढं सगळं आणलेलं आहे. आणि विषय असा झालेला आहे, आणि विषय असा झाला काल की मी हे सगळं घेतलं आणि मला लगेच 50 रुपये सापडले रोडवर. उडत ती रोड माझ्या गाडीजवळ आली. मी गाडी साईडला लावली, 50 रुपये उचलले आणि त्यातले 20 रुपयाचे रताळे घेऊन आलो आणि 30 रुपयाचं दूध घेऊन आलो. 50 रुपये आले आणि गेले. काल असंच मी येऊ लागलो रस्त्याने, तर एक 4 व्हीलर गेली आणि लगेच ती नोट उडून माझ्या गाडीजवळ आली. मी लगेच गाडी साईडला घेतली. मला वाटलं नकली असं, मग विचार केला जाऊन बघू. साईडला गाडी लावली आणि लगेच 50ची नोट सापडली मला काल. तुमचे पहिल्यापासून आहे, तुम्हाला पहिल्यापासून पैसे लय सापडते. हा, पहिल्यापासून पैसे असो, 50 असो, 100ची नोट असो, मला बरोबर दिसते, बरोबर सापडते. तुकडं पुण्याला आल्यापासून पहिल्यांदा सापडले नाही, तू जाण्याला दर महिन्याला सापडत होते. कसं काय काय ते काही म्हणजे नाही, तर जास्त खूप पैसे सापडतात मला तसे. काय म्हणजे एखाद्या वेळेस खजिना सापडतो. कोणाचे लगेच पडले असेल की लगेच त्याला देता येईल म्हणून. कोणी नसतं तिथं ना, समोरच्या माणसाचं लक्ष नसतं, लक्ष काय सांगता येईल कधी खजिना सापडला. पैशाची बॅग. विषय असा झाला ना, तर मी जाऊ लागलो, ती मी दुडून आली, मी उचलली आणि माझ्या बाजूला कपल उभा होतं. नंतर ती माझ्या कोण हसायला लागलं बरी. अरे यार, म्हणजे त्यांना दिसलीच नाही ती नोट, मला दिसली. आता जर का कोणी तो व्हिडिओ पाहिला आणि म्हटलं ते 50 रुपये माझेच होते, मग देऊन येऊन आपण. हा, तू उसळ खायला. जर कोणाची हरवली असेल के मार्केट रोडला तर सांगा, मी देऊन टाकेन, तसं काय विषय नाही. के मार्केट सिग्नल आहे आपल्या इथून, तर तिथं सापडली मला ती. के मार्केट सिग्नल नाही येते, कोणत्या बाजू बीबीवाडी, सॉरी बीबीवाडीजवळ ती खानावळ आहे का, तिथे काका हलवाई दुकान पाहता, दुकानाजवळ सापडली मला ती बाहेर रोडवर. तर कोणाची पाठी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी देऊन टाकेन 50 रुपये. आणि चला आता माझा नाश्ता तयार होतोय. मला हे करून द्या ना. ही म्हणते या दांडीचं मला नाही का दांडी काढून द्या. मग ते बघण्याची दांडी, ही दांडी काढून द्या. ती दांडी काढली तर कसं होईल बरं? ते अशीच भाजी करा ना, तुला काय म्हणून त्याच्यात असंच बनवून. ते हे बघून आहे कशाचं, त्यांनी नाही का मागं हॉटेल टाकली होती. हा, आपण हॉटेल टाकली होती, त्याच्यासाठी आणलेलं ते चहासाठी बघून होतं. तशी 2 येतं, एक एकदम असं छोटं ते चहाला मी वापरते नॉर्मल, पण एक हे मोठे. त्यातून एक बघून आणून घेऊ ना भाजीसाठी. पण आहे ना, होऊ शकतं ना त्याचं काहीतरी. राहू दे, कशाला त्याला तोडतील का. पप्पा डबल बोल, पप्पा डबल म्हणले ऑलरेडी आहे. तुम्हाला जेव्हा सामान आणलं का हॉटेलचं, तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी पण नवीन आणलं होतं. साडी छान दिसायली पण तुला. म्हटलं घाला आज एकादशी. तुमचे तर काय बेत केलेला कमेंट मध्ये नक्की सांगा. श्रुतीने काही यावेळेस वडे केले नाही, काहीच तिने जालन्यात असतं तर वडे गिडे होतात मस्त, साबुदाण्याचे वडे. हा, रात्री कर, मग रात्री कर वडे. हा उपवास आहे. तुम्ही काय एकदम कालच किती मोठं खायला घेऊन आले, डबल अजून. अरे एवढं वेपर्स आहे ते, हलकं जेवण आहे ते, हलकं खाणं आहे ते, त्याला थोडी पोट भरतं त्यानं. लाडू खा ना. नको, मला आवडत नाही लाडू. तर अशा प्रकारे श्रुतीने आज मस्त उसळ बनवलेली. आणि आज माझं किचन कसं दिसतंय तुम्हाला
तुझी उसळ दाखवायची. हे बघा उसळ खातो वरत. हे बघा श्रुतीनं सगळं किचन आवरलेलं आहे. तुम्ही म्हणता ना श्रुतीचं किचन खराब असतं. तर हे बघा किचन म्हणून काहीच पसारा दिसणार नाही. हे जे आहे हे दिसतंय तुम्हाला, हे सगळं इथंच असतं, त्यामुळे त्याला कोणी हटू शकत नाही. जागाच त्याची ती आहे. श्रुतीने सगळं किचन आवरलेलं आहे, त्यामुळे श्रुतीला आपण देतो 10 पैकी 10 मार्क. दही, माय फेवरेट दही. वरातला सर्दी झालेली आहे खूप, त्यामुळे त्याला आम्ही देत नाहीये. तर त्याला दिला असतं वरातला, पण सर्दी खूप झालेली त्याला खूप आवडतं. ते वाटी 2-2, 3-3 वाटा खातो है ना त्यात. हा परत हाताने खाय ना मग बिल्लू, तसं चमच्याने सांडायला बाई त्याच्यावर बसू राहिला. इकडे बाप रे बाप, बघाय ना किती सांडली पाऊस. शिका लागला तो खायला, पण ठीक आहे जाऊ दे आता, लहान आहे आता काय. आणि हाताने चमच्याने सांडू राहिला बिल्लू, ते पोटात चाललंच नाही तुझ्या. श्रुती किती वेळ लागणार आहे? झाला बंदच करायचं. मला 3 वाजेपर्यंत वापस यायचंय, म्हणून म्हटलं. सगळ्याला सुट्टी आज, हॉलिडे असतो, पण काय मला सुट्टीच नाही आज. आपण सुट्ट्या घेतल्या ना. कशा सुट्ट्या घेतल्या या महिन्यात? एक तर सुट्टी झाली या महिन्यात. तेच ना, घ्यायची पण नाही ना आपल्याला. सध्या नाही घ्यायची, आता जेव्हा काम पडेल तेव्हाच घ्यायची. आज सध्या तर नाही, हाफ डे मारून येईन मी. चला ठीक आहे, आज सुट्टी घ्यायची नाहीये कारण की प्रॉब्लेम खूप चालू आहेत. थोडंफार कष्ट करावंच लागणार आहे, मेहनत करावी. चला हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जेवढे लोक आपले व्हिडिओ बघतायत तेवढे सबस्क्राईब करत नाही तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. हो सगळ्याला बाय कर, एकदा बाय कर. तर बाय. चला भेटू आपण असंच चांगला एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. वरच असं करा, असं करा, असं सबस्क्राईब करा. करा.